आज आपण ब्रेड पकोडा दोन पद्धतीने बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे 3-4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण डीप फ्राय पण करणार आहोत आणि शॅलो फ्राय पण करणार आहोत। त्याच्यासाठी मी ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि एका ब्रेडच्या स्लाइसचे 4 भाग केले आहेत, ह्याचे 2 भाग केलेले आहेत। भजी बनवण्यासाठी मी 1 कप बेसन घेतले, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, चिली फ्लेक्स घेतलेत, ओवा घेतला। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडा गरम मसाला। चवीप्रमाणे मीठ घातलंय, मिक्स करूया। सगळं मिक्स केलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण भज्याचं पीठ मळून घेऊया, ते भिजवून घेऊया। पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे, ते 1-2 मिनिटं अजून फेटून घेऊया। अगदी 1 चिमूट सोडा घातला आहे। 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाली। तेल गरम करायला ठेवले, तेल गरम झालंय। नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय, तेल लावून आता आपण भजी घालूया। आपण भजी घातलेली आहेत, भजी उलट केली आहे। आपली पावाची भजी आता रेडी आहेत। हे आपण बघू शकता, हे डीप फ्राय आहे।